दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात निषेधार्थ आज नांदेड बंद पाळण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे बंद पाळण्यात आलेलं आहे। सोबतच राज्यातील जे विरोधी पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, या पक्षांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिलेला आहे। आपण आहोत सध्या नांदेड शहरातील हे मध्यवर्ती बसस्थानक आहे। या ठिकाणी जे बस गाड्या आहेत, फेऱ्या आहेत, त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी ही परिस्थिती पाहू शकतो। या ठिकाणी जे शेकडो बसेस जे आहेत या ठिकाणी आपल्याला या बसस्थानक परिसरात लागलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना मारहाण झालेल्या घटनेच्या निषेधार्थ या बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या असतील, नागपूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, हे नांदेड बसस्थानकातून ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या, या सर्व गाड्या सुरक्षेच्या अनुषंगाने या रद्द करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर या बंदला नांदेड शहरामध्ये संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे। मात्र कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी जे राज्य परिवहन विभाग आहे यांनी काळजी घेतलेली आहे। त्याच काळजीच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मात्र एकंदरीत या सर्व परिस्थितीचा जर विचार जर केला तर राज्य परिवहन महामंडळ जे आहे याला लाखो रुपयाचं नुकसान देखील या बंदमुळे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड।